नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। दीपस्तंभ लातूर शहरातील असा एक ग्रुप आहे ज्या ग्रुपमध्ये 120 जोडपे आहेत। म्हणजे या दीपस्तंभ ग्रुपमध्ये डॉक्टर, इंजिनियर्स पासून सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे शासकीय अधिकारी असे विविध क्षेत्रातील मान्यवर या ग्रुपशी जोडले गेलेले आहेत। दीपस्तंभ या ग्रुपचे अध्यक्ष आहेत योगेश करवा, सचिव आहेत डॉक्टर अजय पुनपाळे, तसेच ओमप्रकाश झुरळे, सोनू डगवाले, श्रीकांत मद्रेवार यांच्यासारखे कितीतरी नावे घेता येतील असे या ग्रुपशी जोडले गेलेले आहेत। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासन स्तरावर पासून ते विविध संघटना वेगवेगळे उपक्रम हाती घेत आहेत। दीपस्तंभ या ग्रुपने देखील असाच एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला असून ज्याचं नाव आहे पॅडल फॉर नेशन 2022। या उपक्रमामध्ये जवळपास 75 किलोमीटर पर्यंत सायकलिंग करण्यात येणार आहे। तर या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण नुकतेच करण्यात आले, यावर आधारित हा व्हिडिओ आहे। त्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात। सर्वप्रथम जिल्हा माहिती अधिकारी सन्माननीय युवराजजी पाटील सरांना विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं। यासोबतच लातूर सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष सन्माननीय श्रीरंगजी मद्रेवार सर यांनाही विनंती करतो की आपण मंचावरती यावं। यासोबतच लातूर सायकलिस्ट क्लबचे उपाध्यक्ष सन्माननीय श्रवण उगिले सर आपणासही विनंती आहे की आपण मंचावरती यावं। दीपस्तंभ परिवार लातूरचे अध्यक्ष सन्माननीय योगेशजी करवा यांना विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं। खरं तर मागच्या 2 वर्षाचा कालखंड हा आपल्या सगळ्यांसाठीच अभूतपूर्व होता, त्रासदायक होता, संकट काळ होता। पण त्याच्यातही आपण सगळेजण म्हणजे केवळ आपण भारतीयच नाही तर संपूर्ण देश त्यामधून जात असताना आता पूर्व पदावरती येतात। सगळ्यात मोठा जो की लोकशाहीला मानणारा देश आहे असा आपला भारत देश, आपल्या देशाला जवळपास 75 वर्ष पूर्ण होत आहेत। या 75 वर्ष आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या निमित्तानं केवळ भारतातच नाही तर जगभरात जिथे कुठे आपले भारतीय आहेत त्या अगदी अनोख्या पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने आणि राष्ट्रीय मताच्या पद्धतीनं ते स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत। आणि त्याच अनुषंगानं आपला दीपस्तंभ परिवार जो की मागच्या अनेक वर्षापासून लातूर शहरातील 125 परिवारांचा एक समूह की जो की खूप वेगळ्या पद्धतीनं आपण सगळेजण एकत्रित येत आपण सगळेजण वेगवेगळे सामाजिक उपक्रम आतापर्यंत करत आलेलो आहोत। आणि त्याचाच एक पुढचा भाग म्हणून या वर्षाची सुरुवात करत असताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा काय वेगळ्या पद्धतीने साजरा करता येईल, काय वेगळ्या पद्धतीने आपल्याला समाजाला एक वेगळा मेसेज देण्याच्या माध्यमातून साजरा करता येईल, या अनुषंगाने निश्चितच चर्चा झाली। आणि योगेशजी करवा यांच्या खरं तर ती त्यांच्या सुपीक डोक्यातनं ती संकल्पना बाहेर पडली की आपण हा स्वातंत्र्य महोत्सव, कारण त्यांनी मागच्या वर्षी जवळपास 74वा स्वातंत्र्य दिन हा 74 किलोमीटर सायकल स्वारी करून त्यांनी आणि त्यांच्या मित्रपरिवारांनी सर्वांनीच मिळून ते साजरे केले होते। आणि या वर्षीचा हा 75वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी वर्ष आपण 75 किलोमीटर आपण सायकल स्वारी करून दॅट इज द फिनिशर कॉम्पिटिशन, ज्याच्यामध्ये की विजेते हे प्रत्येक जण असणार आहेत, पण एक आरोग्याचा सल्ला देणारे, आरोग्यमयी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून हा आपण आगळा वेगळा आणि अनोखा स्वातंत्र्य दिन या माध्यमातून साजरा करणार आहोत। हा एक वेगळा संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर या माध्यमातून जाणार आहे आणि खरा एक आगळा वेगळा लातूर पॅटर्नही या माध्यमातून पुढे जात आहे। याची आता आपण या ठिकाणी आता सुरुवात करत आहोत। खरं तर या कॉम्पिटिशनच्या लोगोचं अनावरण आणि याच्या लिंकचं अनावरण या ठिकाणी आज आपण करणार आहोत। यासाठी उपस्थित आपल्या सगळ्यांचंच मी पुनश्च एकदा दीपस्तंभ परिवाराच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो।
दीपस्तंभ ग्रुपचे अध्यक्ष योगेश करवा यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी या उपक्रमाची सविस्तरपणे माहिती करून दिली. ओमप्रकाश झुरळे, सोनू डगवाले, श्रीकांत मद्रेवार आदींनी देखील या उपक्रमाविषयी छोटेखानी भाषणामध्ये माहिती दिली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी श्री युवराजजी पाटील सर, माझे सायकलिस्ट सहकारी, आमचे अगदी सगळ्यांच्या गळ्यातले ताई श्रीरंगजी मद्रेवार, ज्यांच्यामुळं सायकलिंगची प्रेरणा मिळते, सगळ्यांना जोश मिळतो, असे श्री आमचे बंधू श्री उगले साहेब, उपस्थित सर्वच, म्हणजे सगळीच नावं घेण्यासारखी आहेत, कोणाचंच नाव टाळता येण्यासारखं नाही आहे. उपस्थित माझे सर्व स्नेही बंधू भगिनी, मी सगळ्यांचं इथं दीपस्तंभ परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या वेळेस म्हणजे माझी सायकलिंग चालू करून तसं 1 वर्ष झालं आहे. लातूर सायकलिस्ट क्लब आणि माझे सगळे सहकारी मित्र यांच्या सोबतीनं गेल्या वेळेस आम्ही 74 किलोमीटरचं लातूर सायकलिस्ट क्लबच्या मार्फत एक इव्हेंट ऑर्गनाईज केला होता. 74 सायकलिस्टनी त्याच्यात सहभाग घेतला आणि खरंच म्हणजे असं काही वाटलं की आपण काहीतरी वेगळं करतोय आणि त्या दिवशीचा आनंद जो होता तो खूप मोठा होता. आणि त्याच वर्षी सगळ्यांच्या सहकार्याच्या वतीनं ठरवलं होतं की पुढच्या वर्षी ह्याच्यात काहीतरी मोठं करायचं आहे. त्याच्यात मला एक खंत होती की जे ओरिजिनल सगळे सायकलिस्ट होते, सायकलिस्ट बंधू होते, ते सगळे इव्हेंट मॅनेजमेंटच्या भानगडीत अडकले आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या भानगडीत अडकल्यामुळं म्हणजे आमची मेजर स्ट्रेंथ जी होती लातूर सायकलिस्ट क्लबनी तो कार्यक्रम ऑर्गनाईज केला आणि मेजर लोक ऑर्गनायझेशनमध्ये अडकली. त्याच्यामुळं खूप काही लोकांना त्याचा आनंद घेता आला नाही. ती खंत होती, म्हणून आम्ही ठरवलं की यावेळेस कोणालाच अडकवायचं नाही, आपण आपल्या खांद्यावरती त्यांची जिम्मेदारी घ्यायची आणि हा आनंद माझ्या खांद्यावरती घेऊन मी सगळ्यांना या 75व्या वर्षाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मॅक्झिमम सायकलिंग कशी करता येईल आणि मॅक्झिमम त्याचा आनंद कसा घेता येईल म्हणून कदाचित ही दीपस्तंभच्या मार्फत केलेली ही उठाठेव आहे. दीपस्तंभ परिवाराच्या बाबतीत अनेक लोक नवीन आहेत. दीपस्तंभ परिवाराच्या बाबतीत एक छोटंसं 2 मिनिटाचं मी ब्रीफ देतो. 2014 सुरू केलेला आम्ही एक 4 मित्रांनी सुरू केलेला हा एक प्रयत्न आहे दीपस्तंभ परिवार. आमच्याकडे सर 120 जोडपी आहे त्याच्यामध्ये आणि 120 जोडपी आम्ही मागच्या 2014 पासून जोडलेलो आहे. आम्ही आमच्या ग्रुपमध्ये ह्याला दीपस्तंभ परिवार का म्हणतो, कारण आम्ही प्रत्येक जागी परिवारासोबतच जातो आणि परिवारासोबतच आम्ही आनंद घेतो. आम्ही एकटे कधीच जात नाही, एकटे कधीच आनंद घेत नाही. म्हणजे दीपस्तंभ परिवाराचे आम्ही 7 भाग केलेले आहेत, 7 ग्रुप्स वेगवेगळे आहेत. दीपस्तंभ परिवारामध्ये प्रत्येक मेंबर हा ॲक्टिव्ह कसा असेल त्याच्यामुळे हे 7 ग्रुप केलेले आहेत आणि त्या 7 ग्रुपनी वर्षातून 2 ब्लड डोनेशन कॅम्प घ्यायचे आहेत. असे आत्तापर्यंत आम्ही 40 ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही दीपस्तंभच्या मार्फत केलेले आहेत आणि खूप मोठं एक रक्तदानाची चळवळ आम्ही दीपस्तंभच्या मार्फत उभं करू शकलो. आम्ही सिद्धेश्वरचं जे कुंड आहे ते सर एका दिवसात आम्ही जवळपास 5 ट्रॅक्टर कचरा आम्ही स्वतः सगळ्यांनी मेहनत करून तो काढला, ते कुंड पूर्ण साफ केलं. त्याच्यानंतर असंच कधीतरी बसनी आता प्रवास करून जवळपास 15-17 वर्ष झालीत की बसनी कधी प्रवासच केला नाही आणि जवळपास दीपस्तंभचे सर्व सदस्य जेवढे आहेत ह्यांनी कधी या वर्षामध्ये या 8-10 वर्षामध्ये कधी बसनी प्रवास केला नसेल. पण कधी बसस्टँडवरती जाण्याचं काम पडलं आणि लक्षात आलं की बसस्टँड खूपच घाण आहे. आम्ही एका रात्रीतून जवळपास 12-13 ट्रॅक्टर कचरा पूर्ण बसस्टँडमधून काढला, बसस्टँड पूर्ण धुतलं आणि एका रात्रीतून बस स्टेशन पूर्ण कलर करून दिलं सर आम्ही. आणि आम्ही सर्वांनी सगळ्यांनी झाडू खोऱ्या हातात घेऊन त्या बसस्टँडची पूर्ण साफसफाई केलेली आहे. असे अनेक वेगवेगळे उपक्रम दीपस्तंभच्या माध्यमातून होत आहेत. तर या वर्षीचा हा 75वा वर्ष सुवर्ण योग आहे. या सुवर्ण योगाचा पुरेपूर फायदा दीपस्तंभलाही मिळावा आणि सायकलिस्टनाही पुरेपूर फायदा मिळावा म्हणून ही केलेली छोटीशी उठाठेव आहे. या इव्हेंटमध्ये 75 किलोमीटर सायकलिंग आपण प्लॅन करतोय. 75 किलोमीटरच्या ह्याला आपण टायटल दिलंय पेडल फॉर नेशन. जे आपण जे पेडल करतोय ते नेशनला ट्रिब्यूट म्हणून करतोय. पेडल फॉर नेशन म्हणून आपण ह्याला एक हे दिलंय
ह्याच्यामध्ये 75 किलोमीटर, 50 किलोमीटर, 25 किलोमीटर आणि 10 किलोमीटर असे 4 कॅटेगरीज केलेले आहेत. 10 किलोमीटर हे आपण किड्स मुलांसाठी आपण प्लॅन करतोय. साधारण आपण वेगवेगळ्या शाळांमध्ये मिळून साधारणतः याच्यात आपण 500 मुलांचा सहभाग आपण कसा होईल त्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. 25 किलोमीटरसाठी आपण 200 सायकलिस्ट आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत. 50 किलोमीटरसाठी आपण 200 सायकलिस्टचं रजिस्ट्रेशन करणार आहोत आणि 75 किलोमीटरसाठी आपण लिमिटेड 100 सायकलिस्टचं रजिस्ट्रेशन करणार आहोत. असं टोटल मिळून आकडा आपण मानस केलेला आहे की 1000 लोकांना या इव्हेंटमध्ये कसं सहभागी करून घेता येईल. 1000 सायकलिस्टचा इव्हेंट कसा असतो या माझ्या सगळ्या बंधूंना खूप चांगलं माहिती आहे, कारण आत्तापर्यंत आपण परवा पंढरपूर वारी केली. जे मी विशेष अभिनंदन करतो क्लबच्या आणि सर्व लातूरच्या सायकलिस्टचं की 76 जणांनी 202 किलोमीटरची पंढरपूर वारी ही एकतर्फी केली आणि त्याच्यातल्या जवळपास 46 जणांनी दुतर्फा केली. म्हणजे एक दिवस 10 तासात इथून गेले, दुसऱ्या दिवशी तिथं आम्ही सगळ्यांनी सायकल नगरप्रदक्षिणा केली. नगरप्रदक्षिणा करून सायकल रिंगण केलं. तिथं पूर्ण महाराष्ट्र सायकलिस्ट असोसिएशनचा तिथं एक सेमिनार होता, तो सर्वांनी अटेंड केला आणि दुसऱ्या दिवशी रात्री किती वाजता निघाले सर? रात्री 2 वाजता निघून 7 तासात सगळेजण परत लातूरला आले. म्हणजे 425 किलोमीटर जवळजवळ सायकलिस्टनी असे एक नाही 2 नाही 40 सायकलिस्ट आपल्याकडे आहेत जे 3 दिवसात 400 किलोमीटर करू शकतात. मला माझे नेहमी विचारतात सर मित्र की एवढं सायकल चालू कसं शकतो. मी हमेशा सांगतो एकदा आमच्या सोबत या आणि आमच्या या लोकात राहा, तुम्हाला 100 सुद्धा काहीच वाटणार नाही. मी माझ्या दीपस्तंभच्या सहकारी मित्रांना विनंती करतो की या निमित्ताने आपण पण सायकलिंगमध्ये यावं. मॅक्सिमम जोपर्यंत ग्रुपमध्ये राहत नाही तोपर्यंत सायकलिंग होत नाही सर. माझा अनुभव आहे. जे मी पहिल्यांदा सायकलिंग केली, पहिल्या दिवशी 10 किलोमीटर केली तर दिव्य वाटत होतं की आज 10 किलोमीटर केली. आता 100 जरी केलं तरी वाटतं की 100च केली, काही वाटत नाही. म्हणजे ही कमाल जी आहे ती ही ग्रुपची कमाल आहे. सर्व या सायकलिस्ट सहकार्यांमुळं आणि त्यांच्या सगळ्या जोश, ते जे टिप्स देतात, जोश देतात, जिथं थकलोय तिथं थांबतात, परत त्यांच्यासोबत होतं, गप्पा होतात, त्याच्यामुळं हे सगळं शक्य आहे. या 75व्या वर्षानिमित्त मी सर्वांना विनंती करतो की मॅक्सिमम लोकांनी याच्यात रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन लिंक ही ऑनलाईन असणार आहे आणि ही लिंक आपण आज इथं ओपन करणार आहोत. ही लिंक 30 तारखेपर्यंत सुरू असेल आणि 30 तारखेला आपण ही लिंक क्लोज करू आणि पुढचे 12-13 दिवस जे आहेत ते टी शर्ट, मेडल आणि बाकी पुढच्या तयारीला बिब, बाकी ही काय तयारी लागते ही आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे की जेवढ्या लवकर आपण याच्यामध्ये सर्वांना सहभागी करून रजिस्ट्रेशन करून घ्यावं एवढीच विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सोनू डगवाले. दीपस्तंभ परिवाराच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव म्हणजे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचंच औचित्य साधून लातूरमध्ये दीपस्तंभ परिवाराच्या वतीने आम्ही सायक्लोथॉन या इव्हेंटचं ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि या निमित्ताने एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं स्वातंत्र्याचा महोत्सव या ठिकाणी लातूरकर म्हणून लातूरवासियांच्या वतीने खऱ्या अर्थानं साजरा होणार आहे. तेव्हा लातूर आणि परिसरातील सर्व सायकलिस्ट स्पर्धकांना माझी विनंती आहे, किंबहुना समस्त लातूरकरांना माझी विनंती आहे, आगळ्या वेगळ्या या होणाऱ्या इव्हेंटमध्ये आपण सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढंच आव्हान, एवढीच विनंती या निमित्ताने मी दीपस्तंभ परिवाराच्या वतीने आपल्याला करतो. धन्यवाद. औरंगाबादचे आपले सर्वांना सायकलिस्टना परिचित आहेत. माझ्या दीपस्तंभच्या मित्रांना सांगतो, भारतातील पहिले ब्लाइंड ॲथलेटिक जे की मागच्या 6 वर्षापासून त्यांच्या डोळ्यांना दिसत नाही
आणि जेव्हापासून त्यांची दृष्टी गेली, त्या दृष्टी गेल्यानंतर ते फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आले. ते श्री निकेत दलाल सर, जे भारतातले पहिले ब्लाइंड आयर्नमॅन आहेत की ज्यांनी दृष्टी गेल्यानंतर 42 किलोमीटर रनिंग, बॅक टू बॅक सांगतोय, 42 किलोमीटर रनिंग, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 5 किलोमीटर स्विमिंग. ही दृष्टी गेल्यानंतर त्या माणसाने स्वतःला तयार केलं आणि ते या इव्हेंटसाठी ब्रँड अँबॅसेडर असणार आहेत. आणि ते आपल्या सगळ्यांसोबत 75 किलोमीटर सायकलिंग विथ फॅमिली, कारण ते डोळ्याने अंध आहेत, तर त्यांची सायकल जी आहे ती 2 लोकांची सायकल असते. तर हा एक विशेष आकर्षण असेल की त्यांच्यासोबत 75 किलोमीटर सायकलिंग आपल्या सर्वांना करता येईल. आताच निकेत सर एका लातूर सायकलिस्ट क्लबच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून येऊन गेलेले, त्याच्यामुळे सर्वांच्या परिचित आहेत. पण त्यांच्यासोबत सायकलिंग करण्याचा एक सुवर्ण योग या 14 ऑगस्टला आपल्या सर्वांना मिळणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी किलोमीटर्स आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत. फॉर किड्स 10 किलोमीटर, 25 किलोमीटर, 50 किलोमीटर आणि 75 किलोमीटर्स. तर अशा अनुषंगानं 75 किलोमीटर्सला जर्सी असेल आणि बाकी सगळ्यांना टी शर्ट्स असतील. तर या पद्धतीचा आपण जर्सी आणि टी शर्ट्स या पेडल फॉर नेशन या अनोख्या सायक्लोथॉन इव्हेंटसाठी आपण तयार केलेले आहेत. आत्ताच मेडलही आपण बघूयात. आता योगेश भाईंनी सांगितल्याप्रमाणे निकेत दलाल सर औरंगाबाद हे ब्लाइंड ॲथलीट आणि सध्या लातूर सायक्लोथॉन असल्यानं लातूरचं हृदय असलेली गोलाई, खरं तर गोलाईला 104 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आपल्या देशाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अशा दोन्ही ऐतिहासिक गोष्टी आपण या मेडलवरती दाखवत आहोत. कारण अनेक ठिकाणाहून, केवळ लातूरच नाही तर लातूरच्या बाहेरूनही अनेक सायकलिस्ट यामध्ये सहभागी होत आहेत आणि या अनुषंगाने आपण हा सोहळा या ठिकाणी आयोजित करत आहोत. आपले पहिले ब्रँड अँबॅसेडर निकेत दलाल सर, यांच्यानंतर नेशन साधारणतः 4 वेगवेगळे ग्रुप या ठिकाणी आपण केलेले आहेत. त्या ग्रुपमध्ये थोडं ग्रुप झूम करा, ज्यामध्ये प्रमुख ग्रुप जे आहेत ते आहेत 75 किलोमीटर, 50 किलोमीटर, 25 आणि 10 किलोमीटर. आणि प्रत्येकी फीस आपल्याला त्यासमोर आपण अधोरेखित केलेली आहे. अनुक्रमे 250, 600, 600 आणि 750 रुपये ही प्रत्येक सहभागी पार्टिसिपंट यांना ती फीस त्या ठिकाणी सबमिट करायची आहे. आपलं जे ठिकाण असणार आहे ते बिडवे लॉन्स, राजीव गांधी चौक, लातूर या ठिकाणी. आणि यासाठीच आपण फोनपे आणि गुगल पेचे दोन्ही नंबर त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्यासोबत QR कोडही दिलेला आहे. आपला गुगल फॉर्म सबमिट केल्यानंतर, सबमिट करण्याच्या अगोदर आपल्याला प्लीज होती घ्या, यामध्ये सुरुवातीला पार्टिसिपंट नेम, त्यानंतर जेंडर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर ब्लड ग्रुप, आपला ॲड्रेस आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. त्यानंतर आपला व्हॉट्सअप नंबर आणि इमर्जन्सी फोन नंबर. व्हॉट्सअप नंबरला आपण कंपल्सरी केलं आहे आणि इमर्जन्सी फोन नंबर आपण तिथं स्टार केलेला नाही आहे, तो नाही टाकला तरी चालेल. सायकलिंग कॅटेगरी 75 का 50 का 25 किंवा 10 आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण अप्लाय करतायत त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर टी शर्टची साईज साधारणतः किड्स, लहान मुलंसुद्धा, स्कूलचे विद्यार्थीसुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. त्याच्यामुळं मिनिमम साईज टू मॅक्झिमम साईज आपण त्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. आपल्या टी शर्टची साईज आपण गुगल फॉर्म सबमिट करताना त्या ठिकाणी टाकायची आहे. पेमेंटचा मोड आपल्याकडं फोनपे किंवा गुगल पेने आपल्याला करता येईल. त्याचे नंबर्स आपण त्या ठिकाणी शेअर केलेले आहेत. त्यासोबतच गुगल पे किंवा फोनपे आपण आपल्या कॅटेगरीनुसार म्हणजे 10, 25, 50 आणि 75 किलोमीटरनुसार आपण गुगल पे किंवा फोनपे केल्यानंतर त्याची जी रिसिप्ट असणार आहे ती रिसिप्ट ॲड फाईलमध्ये क्लिक करून ती रिसिप्ट आपल्याला त्या ठिकाणी ॲड करायची आहे. त्यानंतर डिक्लेरेशन दिलेलं आहे, टर्म्स अँड कंडिशन्स. या टर्म्स अँड कंडिशन्स पण सगळ्यांनी ती वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच यस आय ॲग्री फॉर द टर्म्स अँड कंडिशन त्याच्यावरती क्लिक करून आपण पुढे जाणार आहोत. साधारणतः टर्म्स अँड कंडिशन्स कॉमन आहेत की याच्या संदर्भातल्या, कारण ही फिनिशर सायक्लोथॉन असणार आहे, याच्यामध्ये कुठलीही आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड काढणार नाही, त्याच्यामुळे गडबड करण्याची काही गरज नाही आहे. यू मस्ट वेअर ऑल द सेफ्टी गॅजेट्स ड्युरिंग द राईड. यू मस्ट फॉलो ऑल द ट्रॅफिक रूल्स. आणि दीपस्तंभ फाउंडेशनच्या वतीने या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी नमूद करतोय. तर त्यामुळं अवेअरनेसच्या रिगार्डिंगच्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत आणि त्याच्याखाली QR कोड आपण मेन्शन केलेला आहे. आणि यानंतर सिम्पली आपण हा फॉर्म सबमिट करायचा आहे शेवटी.
आणि सबमिट केल्यानंतर आपला हा गुगल फॉर्म त्या ठिकाणी पूर्ण होतोय. तर हा सोहळा पूर्ण झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांनाच हा गुगल फॉर्म आणि त्याची लिंक आणि त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपल्या सगळ्यांकडे पोहोचणार. एक अभ्यासू व्यक्तिमत्व, सिद्धार्थ लेखक म्हणून ज्यांची ओळख आहे ते लातूर येथील जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी खूपच रंजक पद्धतीने लातूर जिल्ह्याचा इतिहास मांडला. त्यांच्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. आपल्या भाषणात त्यांनी लातूरचा इतिहास कथन केलेला आहे. आजच्या या दीपस्तंभ परिवाराच्या वतीनं जे लातूरमध्ये 75, 50, 25 आणि 10 किलोमीटरची जी सायक्लॉन ठेवलेली आहे त्याच्या लोगोच्या अनावरण प्रसंगी आपण सगळे इथं जमलेले आहोत. माझ्या गावचे शेजारी मद्रेवार साहेब, आमचे सहकारी नायब तहसीलदार उगिले साहेब, ज्यांचं या सगळ्या ह्याच्यामागं कष्ट दिसत आहेत ते कारवा साहेब, आमचे मित्र आणि हिरवळीसाठी अतोनात प्रयत्न करणारे लांडगे साहेब, आपण सर्व, मला वाटतं की 1000 सायकली एकत्र एखाद्या सायक्लोथॉनमध्ये येणं हा एक दुर्मिळ योग असावा. मुळात लातूर हा प्राचीन काळापासून दुर्मिळ योगासाठी प्रसिद्ध आहे. वेळ झालाय मला माहिती आहे, पण काही संदर्भ सांगणं आणि लातूरचं महत्त्व सांगणं, या जिल्ह्याचा जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नाही तर या जिल्ह्याचा नागरिक म्हणून मला नेहमीच जिल्ह्याबद्दल अभिमान वाटतो. तुम्हाला सगळ्यांनाच विदित असेल की इसवी पूर्व 1ल्या शतकामध्ये इथं सातवाहनाचं राज्य होतं आणि राजा शिमुख हा सातवाहनाचा पहिला राजा होता. त्या राजाच्या काळामध्ये आपला लातूर जिल्ह्याची मोठी भरभराट होते. त्यानंतर राजा गोविंद नावाचा राष्ट्रकूटाचा पहिला राजा, जो मूळचा लातूरचा होता, त्या राजाने सातारा जिल्ह्यातील मानगंगा नदीच्या तीरावर पहिलं राज्य बसवलं. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, अर्धा मराठवाडा, कर्नाटकाचा अर्धा भाग एवढ्या राज्यावर राज्य केलं. आणि त्याच गोविंदच्या काळामध्ये आपल्या झरीला, नवकुंडाची झरी आहे, तिथं प्रचंड मोठं गुरुकुल होतं आणि त्या गुरुकुलामध्ये देशभरातले अनेक विद्यार्थी येऊन शिकायचे. त्याच गुरुकुलामधून राजा विक्रमादित्यचा अमात्य शिकून गेला. त्याच गुरुकुलामधून जे शिकले ते रट्ट ओरिसाच्या कटकवर राज्य करत होते. एवढंच नाही, पुढं राष्ट्रकूटाच्या काळामध्ये अर्ध्या भारतावर लातूरनी राज्य केलं. वेरूळची जी कैलास लेणी आहे ते दंतीदुर्गानी, राष्ट्रकूटाचा जो तिसरा राजा होता दंतीदुर्ग, त्यांनी बांधली. आणि नागपूरच्या संग्रहालयात अजूनही त्याचा पुरावा उपलब्ध आहे. लातूरचं नाव अगोदर मूळचं नाव लत्तादूर होतं आणि ते स्वतःला लत्तादूरधीश असं म्हणायचे. म्हणजे लातूरची ख्याती किती प्रचंड मोठी होती याचं तुम्हाला मी उदाहरण सांगताना, तर त्याच्या मागचाही काळ जर तुम्ही गेला, मौर्य काळामध्ये, चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये जे जनपद होते त्याच्यातलं एक जनपद बोधन त्याची राजधानी होती. आणि तगेर म्हणजे तेर जे आहे आत्ताचं, ते तेर व्यापारी पेठ होती.
आणि लातूर त्याच्यातलं मुख्य स्थान होतं. एवढंच नाही तर त्या काळामध्ये चंद्रगुप्त मौर्यानी त्याच्या पूर्ण देशाची उपराजधानी म्हणून गुलबर्गा जिल्ह्यातलं सन्नती नावाचं गाव निवडलं होतं. आणि ते सन्नती आपल्यापासून 120 किलोमीटरवर आहे आणि लातूर त्याचा मध्यचा पाडाव होता. लातूर जरी एकेकाळचं निमशहरी गाव असलं तरी राजकीय दृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचं आणि तेजस्वी असं गाव आहे. आपल्या लातूर जिल्ह्याला जो राजकीय भूगोल आहे तो खूप मोठा आहे. शिक्षणाची परंपरा प्राचीन काळापासून असल्यामुळं अजूनही लातूरचा पॅटर्नचा जो सुरुवात आहे ती इसवी सन 5व्या शतकापर्यंत जाते. आणि राजकारणाची सुरुवात जर म्हणाल तर अवघ्या 1984ला जन्मलेल्या जिल्ह्यातून 2 मुख्यमंत्री होतात. देशाचा गृहमंत्री होतो, देशाचा राज्यमंत्री होतो. हे योगायोग नाही आहे, ह्या मातीचा DNA आहे. त्याच्यामुळं लातूर हे एवढ्यापर्यंत सीमित नाही. तर तुम्ही अर्वाचीन काळात जर आलात तर लातूरमध्ये आज देशभरात जे मॉल संस्कृती आहे त्या मॉल संस्कृतीची सुरुवात 1917मध्ये लातूरमध्ये झाली पहिल्यांदा. आपली गंजगोलाई आहे ते 1917मध्ये वसली आणि 1922ला दिल्लीमध्ये गोल मार्केट निर्माण झालं, ब्रिटिशांनी केलं. आणि 1927ला रायपूरला गोल मार्केट झालं. त्याच्या अगोदर गंजगोलाई हे गोल मार्केट म्हणजे एका मॉलचा कॉन्सेप्ट काय आहे की एका छताखाली अनेक गोष्टी मिळणारं ठिकाण म्हणजे गंजगोलाई होतं. आणि ते गंजगोलाई जवळजवळ 22 रस्त्यांनी जोडलेलं गाव आणि अशी रचना दुसरीकडं कुठंही त्या काळात पाहायला मिळत नव्हती. त्याच्यामुळं लातूरचं युनिकनेस हे आपल्याला आपल्या अभिमानाचा बिंदू म्हणून मिरवताना प्रचंड अभिमान वाटायला पाहिजे. लातूर पॅटर्न सहज होत नाही. लातूर पॅटर्नच्या मुळा जे आहेत ते खोलपर्यंत दडलेल्या आहेत. म्हणून दीपस्तंभसारखी एखादी संस्था निर्माण होते त्यावेळेस त्या नावात पण खूप मोठा अर्थ आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की वास्को दी गामानी भारताचा शोध लावला. त्याच्या अगोदर अमेरिकेचा शोध कोलंबसनी लावला. त्या काळामध्ये जहाजं होती पण त्याच्यापूर्वीही आपल्याकडं जहाजं होती. आपल्याकडं मोहनजोदडो आणि हरप्पा किंवा गुजरातचं लोथल या संस्कृतीच्या खुणा आजही ग्रीकमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आणि ग्रीकच्या खुणा तगेर म्हणजे तेरमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे आपण किती प्राचीन आणि आपल्याकडले अनेक गोष्टी त्यांच्याकडं आहेत. आणि त्यांच्याकडल्या अनेक गोष्टी तुम्ही तेरला जर गेलात तर ग्रीकच्या वस्तू तुम्हाला सापडतील. आपल्याकडं इसवी सन पूर्व 4थ्या काळामध्ये 4थ्या शतकामध्ये इसवी सन पूर्व सम्राट अशोकाचे आजोबा चंद्रगुप्त मौर्याची दुसरी बायको हेलन ही रोमची होती. पहिलं लव्ह मॅरेज होतं जागतिक लेवलवरचं. म्हणजे त्या काळामध्ये आपण वास्को द गामाला इतिहासात चुकीचा इतिहास सांगितला जातो. वास्को द गामाला अलीकडल्या काळात भारत सापडला असेल पण आम्हाला ग्रीक आणि युरोप कधीचाच सापडला होता. आमच्याकडं 14 विश्वविद्यालय होते इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये. आणि भारत हा जगाला शिक्षण देत होता. तत्वज्ञान असेल, खगोलशास्त्र असेल, या शास्त्रामध्ये प्रचंड झुरोचा शोध भारताने लावलेला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत आणि लातूरचं वैभव त्याच्यासाठीच मोठं आहे. आणि तुम्हाला दीपस्तंभचा अर्थ सांगत होतो. हे भरकटलेली जहाजं भरकटू नयेत म्हणून समुद्रामध्ये दीपमाळ लावायची पद्धत भारतामध्ये रुजू झाली. दीपस्तंभ समुद्रामध्ये लाईट हाऊस उभं करण्याची पद्धत भारतामध्ये सुरू झाली आणि जगभर जहाजाला दिशा दाखवणाऱ्याचं काम तो दीपस्तंभ करायचा. तेव्हापासून दीपस्तंभ हे
दिशा दाखवण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून एक प्रतीक म्हणून नाव पडलं आणि ते दीपस्तंभ आज ते त्यांचे जी 120 कुटुंब आज लातूरमध्ये काम करतायत आणि सगळ्यांना दिशा देत आहेत. आणि आज सायकलची किती गरज आहे, आज एक वाहन किती कार्बन सोडतं हे सगळ्यांनाच विदित आहे. यामुळं असे कार्यक्रम करणं खूप गरजेचं आहे. बोलण्यासारख्या अनंत गोष्टी आहेत. लातूरचा इतिहास जर सांगला, मी काही जणांनी वाचलं असेल, 4 ते 5 भागामध्ये लातूरचा इतिहास लिहिलेला आहे आणि त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आणि सगळ्यात विशेषतः मला तुमचं सगळ्यांचं याच्यासाठी कौतुक आणि अभिनंदन पण करायचं आहे की देशाला 75 वर्ष होत असताना तुम्ही 75 किलोमीटरची जी सायक्लोथॉन ठेवलेली आहे ते खूपच स्मरणीय अशी आहे. आपल्या देशातला अजून एक इतिहास आहे, जाता जाता सांगतो. जगातला झेंडा प्रतीक म्हणून भारतातच पहिल्यांदा निर्माण झाला. अगोदर प्रतीकं असायची, म्हणजे एखाद्या कुटुंबाचं सिम्बॉल जे असतं, एखाद्याचं काहीतरी सिम्बॉल असेल तर ते सिम्बॉल असायचं. पण पहिल्यांदा ज्यावेळेस आपल्यावर अलेक्झांडर चाल करून आला त्यावेळेस आपल्याकडे हत्ती होते आणि त्या हत्तीच्या गंजावर गडगंज जो असतो तिथं ध्वज पताका लावला आणि त्याच्यावर त्या काळामध्ये ध्वजचिन्ह होतं आणि तेव्हा ध्वजाची आविष्कार भारतामध्ये झाला आणि जगभर मग तो आविष्कार पसरला. आणि भारत तेवढ्यासाठीच नाही तर महाराष्ट्र अजून एका गोष्टीसाठी ओळखला जातो. आपल्याला सगळ्यांनाच एक म्हण माहिती आहे की आटके पार झेंडे मराठ्यांनी लावले. म्हणजे काय? पाकिस्तानमध्ये सिंध खोऱ्यामध्ये अटक नावाचं गाव आहे. त्या अटकेला 28 एप्रिल 1752 मराठ्यांनी झेंडा लावला, तिरंगा आपला भगवा ध्वज जो मराठ्यांचा होता तो लावला आणि तिथपर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतला. तेव्हापासून आटके पार झेंडा हे म्हण यशासाठी, यशस्वीतेसाठी आणि विजयासाठी वापरली जाते. आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर हे देशभर म्हण वापरली जाते. त्याच्यामुळं झेंड्याबद्दल आपल्याला जी अस्मिता आहे ते निश्चितच मोठी आहे. आणि 75 वर्ष ज्या झेंड्याला होत आहेत तो झेंडा पण 22 जुलै रोजी 75 वर्षाचा झाला. आणि त्या 75 वर्षाच्या निमित्ताने आपण सगळेच तिरंगा ध्वज लावून सायकल चालवणार आहात आणि माननीय जिल्हाधिकारी सुद्धा याच्यात सहभागी होत आहेत. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. वेळेचं भान आहे. सगळ्यांच्या जेवणाची वेळ झाली आणि तुम्ही सगळे हेल्थ कॉन्शियस लोक असल्यामुळं वेळेचं बंधन पाळतो. मला बोलवलं, माझा गौरव केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची ऋण व्यक्त करतो आणि आपली हे ऋणानुबंध कायम राहतील ही ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माध्यम वृत्त या चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा. नमस्कार.